अध्यात्माचा, कुटुंबाचा, समाजाचा वारसा त्या यथार्थपणे सांभाळत आहेत. आदरणीय राधेश्यामजी उपाख्य भैया पुरोहित यांच्या निवर्तनाच्या 3ऱ्या दिवसापासून शास्त्राभ्यास आणि इतर आध्यात्मिक कार्याला त्यांनी सुरुवात केली. त्यावरूनच त्यांच्या कर्तृत्वाचा आणि आध्यात्मिक अधिकाराची व्याप्ती कळते. परमार्थ आधी करायचा, नेमका परमार्थ काय आहे हे परमपूजनीय डॉक्टर काकांच्या अनुग्रहानंतर त्यांना कळायला लागलं. परमार्थ हा कृतिशीलतेचा नसून तो चिंतनशीलतेचा विषय आहे हे श्री गुरूंच्या अनुग्रहानंतर कळले. गुरुकृपेने सर्व शंकांचे समाधान झाले असं त्या वारंवार सांगतात. श्रीमती भाभींचा दासबोधाचा, आत्माराम, एकनाथी भागवत, संत तुकारामांची गाथा, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांचा आहे. अभ्यास केलेला असणं वेगळं, परंतु जीवनात जगण्यात, त्यांच्या आनंदात रूपांतरित करण्यात मदत हे एक महत् अंतर आहे. श्रीमती भाभी आपल्यासमोर एक मूर्तिमंत उदाहरणच आहे. भैयांच्या जाण्यानंतरही त्यांच्या आनंदात किंवा इतरांना आनंद देण्याची वृत्ती कायम टिकवू नये यात शंका नाही. प्रत्येक दिवशीच्या चिंतनानंतर त्यांचा चिंतनीय प्रसादाची प्रतीक्षा असते. त्या नित्याने काकाकारावर त्यांचे विचार प्रसारित करीत असतात. सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाचीच सांगाव्या. अशाच निरूपण आणि कीर्तन 6व्या पुष्पासाठी मी शोभाताई राधेश्यामजी पुरोहित यांना आमंत्रित करतो की त्यांनी आजचा विषय आणि प्रवचनाला सुरुवात करावी. श्रीमती शोभा राधेश्यामजी पुरोहित. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम. आवाज येतो ना बरोबर? व्यवस्थित आहे, येतोय एकदम व्यवस्थित आहे. चालू दे व्यवस्थित. समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम, वंदे गुरु परंपराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. आचार्य शंकराचार्यजींना साष्टांग नमस्कार करते. आपले प्रेरणादायी सुनील काका व शैलाबाई यांना नमस्कार करते. सर्व श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती आहात, आपण सर्वांना नमस्कार करते. आणि आपण आजच्या प्रवचनाला सुरू करूया. आता आचार्यांच्या ज्या आज्ञा आहेत, आचार्यांच्या ज्या आज्ञा आपण बघितलेल्या आहे आतापर्यंतच्या, तर मनाच्या पलीकडे आपल्याला काय आहे, जीवाला बंधन आहे. कशाचं बंधन आहे? अनेक गोष्टीचं बंधन आहे. तर मनाचे बंधन तोडण्यासाठी आणि जाणीव तत्व जे आहे ब्रह्मतत्व त्याचा अनुभव येण्यासाठी आतापर्यंत आपण जे आचार्यांच्या ज्या आज्ञा बघितल्या, ह्या 5 श्लोकांच्या माध्यमातून या 40 आज्ञा आचार्यांनी आपल्यासाठी मांडलेल्या आहेत, ते अनुभवापर्यंत जाण्याप्रती. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचे. 40 आज्ञेचं आपल्याला नीट पालन करायचं आहे. शने शने उपरमे असं भगवद्गीता म्हणते की एक एक पायरी हळूहळू आपण वर चढत गेलो ना, एक एक पायरी वर चढल्याने आपण वरचा जो शिखर आहे तो गाठणार आहोत.
तर अशा प्रकारे आपल्या 32 पायऱ्या झालेल्या आहेत आणि पुढच्या ज्या उर्वरित पायऱ्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत. म्हणून आजचा श्लोक आहे आचार्यांचा की एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम पूर्णात्मा सुसमीक्षताम जगदिदम तदबाधितम दृश्यताम प्राक्कर्म प्रविलाप्यताम चित्ती बलात् युत्तते शीलस्यताम प्रारब्धम त्विह भुज्यताम अथ परब्रह्मात्मा स्थीयताम. अशा प्रकारे हा 5वा श्लोक आहे. आता याची आपण पुढील आज्ञा पाहू. पहिलीच आज्ञा आहे एकांते सुखमास्यताम. एकांतात सुखाने राहा, ही आज्ञा आहे आचार्यांची. मग एकांतात सुखाने राहा, आचार्य म्हणतात की एकांतात सुखाने असा. मग हा एकांत म्हणजे काय हे आपण आधी पाहू. एकांतात का बरं एकांतामध्ये आपल्याला सांगितले आहे? आपल्याला काय वाटतं? एकांत म्हणजे जिथे कुणीही नाही, घरामध्ये कुणीही नाही आणि घरामध्ये कुणी नाही, शेजारी पाजारी कुणी नाही, असं जे असते त्याला आपली कल्पना असते तो एकांत होय. पण तो एकांत नव्हे. मग एकांत म्हणजे काय आहे? तर एकांत म्हणजे आपल्याला पहा मनुष्य देह मिळालेला आहे आणि मनुष्य देहामध्ये माझं ध्येय काय हे आपल्याला ठरवायचं आहे. हे आपण ज्यावेळेस आपलं ध्येय ठरवू ना, तर माझं ध्येय काय आहे? स्वरूपता, आत्मरूपता ती साधायची आहे आपल्याला आणि ह्याचा विसर पडलेला आहे. पण एकांतामध्ये काय करायचं आहे? एकांत म्हणजे जिथे मी देह नाही, मी देह नसून मी आत्मा आहे, ही वृत्ती जोपासणं आणि पुढे चालून साधक ज्यावेळेस असू त्यावेळेस ही वृत्ती जोपासायची. हळूहळू त्याच्यामध्ये मग सहजता यायला पाहिजे आणि सहजता आली की त्या स्थितीला एकांत असं म्हणतात. हा एकांत आपल्याला साधायचा आहे. आणि आपल्याला काय वाटते, गुहेमध्ये गेलो की आपल्याला एकांत साधल्या जातो? असंही नाही. गुहेमध्ये गेल्यानंतरही एकांत साधल्या जात नाही. एक साधू महात्मा जी होते आणि ते काय केलं, त्यांनी एकांतामध्ये वैराग्य धारण करून ते एकांतामध्ये तिथे गुहेमध्ये गेले आणि तिथे साधना करायची होती आणि तिथे साधनेमध्ये ते बसत होते. पण त्या गुहेमध्ये काय केलं, त्यांनी कंपार्टमेंट केलं. एकीकडे बसण्याची जागा, ही माझी झोपण्याची जागा, ही माझी साधण्याची जागा, अशी. दुसरा साधू तिथे आला तर त्यालाच ते सांगायला लागले, अरे बाबा इथे माझ्याकडे जागा नाही, ही गुहा पहा मलाच कमी पडते आहे. म्हणजे गेले एकांतामध्ये पण तिथे त्यांनी प्रपंच थाटल्यासारख्याच गोष्टी करत होते. तर असं होऊ नये. एकांत म्हणजे मनाने आपल्याला काय करायचं आहे? एकांतामध्ये राहायचं आहे. आणि आपण शरीराने एकटं असलो म्हणजे एकांत, मी आज एकांतात आहे, मला वाटत होतं इथे आजूबाजूला कुणीच नाही आहे, मुलं जिकडे तिकडे चालल्या जातात, मी एकांतामध्ये आहे. पण वास्तविक तो एकांत आहे का? तो एकटे पण आहे. मी जरी एकटी असले इथे तरी टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर बाकीच्या इतर अनावश्यक विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. तर हा म्हणजे एकांत नव्हे. पण आपल्याला वाटते की हा एकांत आहे. हा एकांत नव्हे. लोकात राहून सुद्धा एकांत साधल्या जातो. ज्याप्रमाणे सुनील भैया काय करायचे, यवतमाळमध्ये कुठे लग्न वगैरे असायचं तर ते काय करायचे, त्या वधू वर यांना सगळ्यांना भेटायचे. त्याच्यानंतर त्याच्या आई वडिलांना भेटायचे. सगळ्यांना भेटी गाठी केल्यानंतर मागे खुर्चीवर जाऊन बसून जायचे आणि तिथे बाकीचे सत्संगी जे लोक होते ते त्यांच्या आजूबाजूला हे होऊन जायचे की, आणि तिथे ते काय करायच्या, सगळ्या आध्यात्मिक चर्चा सुरू असायच्या, आत्मचर्चा सुरू असायच्या. ह्या आत्मचर्चा म्हणजे लोकांमध्ये राहून आपल्याला एकांत साधता येतो. असा एकांत आपल्याला साधायचा आहे. आणि असा ज्या वेळेस आपण एकांत साधू ना, त्या विचारात मग्न असते, आत्मस्वरूपाच्या विचारामध्ये मग्न असते, त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे, त्याला एकांत असं म्हणतात. मग आता हा एकांत आपल्याला साधायचा आहे, मग याच्यासाठी अंतरंग साधन अत्यंत आवश्यक आहे. मग अंतरंग साधन कोणतं आहे याच्यासाठी? तर अंतरंग साधन आहे श्रवण, मनन आणि निधिध्यासन आणि तत्व पदार्थ शोधन. ही अंतरंगाची साधने आहे. आणि ही अंतरंग ज्या वेळेस याच्याने आपण अंतरंग साधू ना, त्यावेळेस मग आपल्याला एकांत साधला जातो. मग श्रवण म्हणजे काय? तर श्रवण आपल्याला माहितीये की वेदांत तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. पण हे श्रवण माझ्याकडनं होत आहे का? विचार काय करायचा आहे, जे जीवच ब्रह्म आहे, हे मी जे श्रवण केलेलं आहे, हे श्रवण माझ्याकडनं होते का हे आपल्याला पाहायचं आहे. माझ्याकडनं जर होत असेल तर माझं श्रवण योग्य आहे.
तर असं माझं श्रवण मला काय करायचं आहे, करीत करीत तिथपर्यंत जायचं आहे. आणि मनन, मनन म्हणजे काय? मनन म्हणजे परमार्थाला साधक गोष्टीचा विचार करायचा आणि बाधक गोष्टी बाजूला सरायच्या. ज्या वेळेस ही युक्ती आपण साधणार आणि ही युक्ती काय करायची आहे, युक्तीपूर्वक आपल्याला हा विचार करायचा आहे की मला आत्मगोष्टीचा विचार साधायचा आहे आणि बाकीच्या गोष्टी बाधक गोष्टी बाजूला सारायच्या आहे. याचा विचार आपण ज्या वेळेस करू त्याच वेळेस ते मनन साधल्या जाणार आहे. पुढची पायरी आहे निधिध्यासन. आता निधिध्यासन म्हणजे काय? म्हणजे अनात्म तरंग बाजूला सरायचे आणि ब्रह्मवस्तूचा विचारात राहायचं म्हणजे निधिध्यासन होय. आणि या विचारात करणाऱ्या अभ्यासाला काय म्हणतात? निधिध्यासन असं म्हणतात. याच्यामध्ये काय होतं, आपलं मन ज्या आकाराचं असतं ना, आपलं मन ज्या आकाराचं असतं ना, त्या आकाराचं काय होतं, त्या वस्तूचं आपण मन ज्या आकाराचं असतं त्याचं चिंतन करतं. मग आपलं मन कोणत्या आकाराचं व्हायला पाहिजे? तर आपलं मन काय व्हायला पाहिजे, जसं पाणी आहे तर पाण्याला ज्या पेल्यामध्ये टाकला, ज्या साच्यामध्ये ते पाणी टाकलं त्या प्रकारचं त्याचा आकार येतो त्या पाण्याला. अगदी आतल्या आत या गोष्टी आपल्या अंतःकरणात होत राहतात. आणि अंतःकरणात काय होते, आतल्या आत काय होते, जशा आकाराचं मन असेल आपलं तसे विचार तसे येतात. मग तसे विचार कोणते आहेत, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की त्या बाह्य जीव जगताच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला सारायच्या आहेत आणि आत्मविचारामध्ये राहायचं. आणि हे प्रयत्नपूर्वक आपल्याला करावे लागेल. हे ज्या वेळेस आपण प्रयत्न करू त्यावेळेस त्याला निधिध्यासन असे म्हणतात. त्या विचारात राहू त्यावेळेस. आणि नंतर पुढचा जो आहे की तत्वम पदार्थ शोधन. आता तत्वम पदार्थ शोधन हे केव्हा घडेल आपल्याकडनं, तर हे तत्वम पदार्थ, तत् म्हणजे काय, तत् म्हणजे ईश्वर, वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म, आणि तोम म्हणजे वाच्यार्थाने जीव आणि लक्षार्थाने कुटस्थ चैतन्य. आणि ज्या वेळेस लक्षार्थ आपण वाच्यार्थ बाजूला टाकू म्हणजे वाच्यार्थाने जी जीवाची उपाधी आहे ती बाजूला करायची आहे आणि ईश्वराची उपाधी माहित ती बाजूला करायची आहे, मग केवळ काय उरतं, केवळ तत्व उरतं. मग हे जे तत्व आहे ना ते जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य म्हणजे हे सगळं एकच आहे आणि तो मी आहे. हा निर्णय श्री गुरुच्या बोधानंतरच कळतो. त्याच्या आधी ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही. श्री गुरु ज्यावेळेस आपल्या चित्तावर संस्कार करतात अनुग्रहाच्या माध्यमातून त्यावेळेस आपल्याला या गोष्टी सगळ्या समजतात. मग हे जे आहे ना, मग आपल्याला विचार काय करायचा आहे की असणाऱ्या ब्रह्माची काय करायची, आठवण करायची आहे. ते ब्रह्म मी आहे. यालाच तत्व पदार्थ शोधन असं म्हणतात. आणि तत्वम पदार्थ शोधनानंतर मग ज्यावेळेस मग हे म्हणजे हे अंतरंग साधन सांगितले आहे. आणि हे अंतरंग साधन ज्यावेळेस आपण करू ना त्यावेळेस आत्मा अरेवा श्रोतव्यो मंतव्यो निधी ध्यासव्यो हा आपला निश्चय होतो. आणि असा निश्चय आपल्याला करायचा आहे, ह्याला एकांत असं म्हणतात. जीवच ब्रह्म आहे. मग हा एकांत साधल्याने काय होणार आहे, आपल्याला एकांत साधल्याचे फायदे काय होणार आहे, काय होणार आहे एकांत साधल्याने, तर आपल्याला सूक्ष्मतामध्ये जाता येते, द्वंद्व राहत नाही, प्रतिक्रिया शून्य जीवन असतं, वस्तू व्यक्तीमध्ये तो जीव रमत नाही, असंगत्व घडतं, आत्मनुसंधान घडतो, मी देह नसून मी आत्मा आहे, जीवत्वाचा अंत होतो, तो एकांत होय. अशा प्रकारे एकांत साधायचं आहे. पण हे कमवण्यासाठी काय लागते, ही आत्मस्थिती कमवावी लागते. ही आत्मस्थिती आपल्याला कमवावी लागते आणि सांभाळावी लागते. हेतू पुरस्सर प्रयत्न करून ही स्थिती सांभाळायची आपल्याला. आणि ही स्थिती आपण ज्यावेळेस सांभाळू ना, मग आपण काय, देहस्थिती आपण सांभाळत होते त्याची सवयच आपल्याला. पण ही स्थिती हेतू पुरस्सर आपल्याला करावं लागणार आहे, साधून घ्यावं लागणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जयासी एकांत मानवला तोची भाग्य पुरुष भला. अशा प्रकारे ज्यांनी एकांत साधला तो भाग्यवान होय. अशा प्रकारे आचार्यांची ही 33 आज्ञा झाली. आता पुढची आज्ञा पाहू. पुढची आज्ञा आहे की चेतहा परतरे समाधीयताम, म्हणजे पूर्णात्म्याला चेतहा परतरे समाधीयताम, चित्ताची समाधी परमश्रेष्ठ परमात्म्याच्या ठिकाणी लावा.
आता चित्ताची समाधी परमश्रेष्ठ परमात्म्याच्या ठिकाणी लावायची आहे, तर आपल्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी? तर आपलं अंतःकरण कसे, चित्ताची समाधी लावायची आहे. मग अंतःकरण कसं पाहिजे त्याच्यासाठी? आपलं अंतःकरण, तर अंतःकरण स्वच्छ, शांत, असं निर्मल असं अंतःकरण पाहिजे. पहा, आपल्या अंतःकरणामध्ये खूप असं विचार असतील अंतःकरणामध्ये, तर आपल्याला काहीच सुचत नाही. आपण म्हणतो मला थोडा वेळ शांत बसू दे, मला काही सुचून नाही राहिलं. मग अंतःकरणमध्ये अविचाराचे सगळं असं कॉम्पॅक्ट असेल, तर आपल्याला हे वेदांताचे विचार कसे लक्षात राहणार आहे? लक्षातच राहणार आहे. त्याच्यासाठी अंतःकरण मोकळं पाहिजे. मग अंतःकरणाची, जसं पाण्यामध्ये अंगठी टाकली, तर पाण्यामध्ये, गढूळ पाण्यामध्ये टाकली, तर ती अंगठी आपल्याला लवकर दिसेल का? पण ती अंगठी स्वच्छ पाण्यामध्ये पडली तर ताबडतोब आपल्याला दिसते. त्याच्यासाठी प्रयत्न करावे नाही लागत. अगदी त्याप्रमाणे अंतःकरण आपलं मोकळं पाहिजे, तरच हे विचार आपल्यामध्ये रुजणार आहेत. मग अंतःकरण मोकळं जर पाहिजे असेल, तर अंतःकरणाचे घटक काय आहे? तसं आपल्याला माहिती आहे, मनोबुद्धी, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती, हे अंतःकरणाचे घटक आहेत. मग आपल्या मनोवृत्तीला काय आकार द्यायचा आहे, आणि मनोवृत्ती जर एकदा आपली तिथे दृढ झाली ना, मग ह्या सगळ्या चित्तात गोष्टी आपल्या बसतात अंतःकरणामध्ये. म्हणून मनोवृत्तीकडे आपल्याला लक्ष द्यायचं. मनोवृत्ती काय आहे? तर आपल्याला माऊली सांगते, ज्ञानेश्वर माऊली, तू मन हे मीची करी, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे तुझे जेही संकल्प आहेत ते माझ्यामध्ये ठेव, आणि उपासना पण माझीच कर, आणि सर्व व्यापकतेचा अनुभव घे. असं माऊली आपल्याला सांगते की त्या सर्व व्यापकतेचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि त्या सर्व व्यापकतेचा अनुभवासाठी आपलं मन कसं पाहिजे? मन एकदम निर्मल स्वच्छ पाहिजे. मग हे स्वच्छ कसं नाही होणार? भगवान, मग हे सगळीकडे व्यापकतेने आपल्याला सगळीकडे भगवंत जर पाहायचं असेल, तर त्या अंतःकरणाला आपल्याला काय करायची आहे? दिशा द्यायची आहे. मग ती दिशा काय द्यायची आहे? तर ह्याच्यासाठी हरिपाठामध्ये काकांनी खूप छान स्टेप सांगितलेले आहे. आपलं मन भगवंताशी युक्त करायचं आहे. युक्त म्हणजे कसं? आता युक्त आहे, आपण म्हणतो युक्त. आपल्याला कोणी आता शिवगडला आपण गेलो, तिथे चला जेवायला चला म्हटलं की आपण काय करतो? फटाफट उठतो, डायबिटीजच्या गोळ्या घ्यायच्या असेल तर त्या गोळ्या घेतो, रुमाल घेतो, हे करतो, आणि ते मन आपल्या त्या जेवणाशी युक्त होऊन जातं. अगदी त्या प्रकारे काय करायचं आहे की आपलं मन भगवंताशी युक्त करण्यासाठी भगवंतामध्ये आपल्याला रमायचं आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रमायचं आहे. आणि असं मन ज्यावेळेस होईल, त्यावेळेस दुसरी स्टेप आहे संयुक्त. संयुक्त म्हणजे काय? आता तिथे मन चांगल्या प्रकारे जोडलं जातं. फेविकॉल कसं घट्ट जोडलं जातं, अगदी मन भगवंताशी जोडलं जातं. आणि असं जोडलेलं मन ज्यावेळेस राहतं त्याला संयुक्त असे म्हणतात. आता मन युक्त झालं, संयुक्त झालं, तर पुढचं सांगितलेलं आहे की ते मन आता विलग्न होत नाही. विलग्न म्हणजे नामामध्ये रंग भरतो, त्या नामीशी तो एकाकार होतो, आणि मन विलग्न होतं. आणि ज्या वेळेस मन विलग्न होतं ना, त्याच्यानंतरच पुढची स्टेप आहे लग्न. आता विलग्न झालं की मग आहे मग्न. मग्न काय आहे? की मग्नामध्ये तो मन एवढं हरवून जातं. आपण एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल, तो मन लावून अभ्यास करो, काय झालं इकडे, कोणाला त्याच्या काय कशातच लक्ष नसतं, त्याचं पूर्ण लक्ष त्या अभ्यासाकडे असतं. अगदी त्याप्रमाणे काय होतं, आपण म्हणतो त्याचं लक्ष पण नाही, तो किती त्याच्यामध्ये हरवलेला आहे, अभ्यासामध्ये किती गुंग झालेला, असं मग्न झालेला आहे असं म्हणतो. मग हा गुंग झालेला जो आहे, त्याच्यात मग्न झालेला आहे, तशी या साधकाची स्थिती होती. तो काय होतो? त्या नामीमध्ये मग्न होतो. आणि नामीमध्ये मग्न झाल्यानंतर पुढची स्टेप आहे अरुद्ध. अरुद्ध म्हणजे तो तिथे जोडला जातो. आता अरुद्धामध्ये एकरूपता असते आणि मन हरवते. तिथे मन नावाची गोष्टच राहत नाही. मन भगवंतामध्ये हरवून जातं, त्याला अरुद्ध, नामीशी तो एकाकार होतो. आणि त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ते लीन. आता लीन म्हणजे, आता लीन मध्ये काय, आता वेगळे पण नाहीये. लीनतेमध्ये आता वेगळे पण नाही आहे, वेगळे पण राहतच नाही. तो त्याच्याशी काय होतो, त्याच्यामध्ये लीन होतो, तद्रूप होतो. आणि अशी एकदा तद्रूपता झाली की मग सहजता.
मग हळूहळू सहजतेमध्ये तो स्थिर होतो. आणि अशी सहजतेमध्ये ज्यावेळेस स्थिर होतं, मग तिथे काय अंतःकरणाची काय झालेली आहे, हळूहळू अंतःकरणाचं काय झालेलं आहे, मनाची सगळं कार्य थांबूनच गेलेली आहे. ते मन त्या सहजतेमध्ये रमून जातं. आणि रमून गेलेलं मन, त्या नामीशी एकाकार झालेलं मन ते अद्वैतामध्ये हरवतं. अशी अद्वैत स्थिती तिथे तयार होते. अशा प्रकारे हळूहळू काय करायचं आहे, या मनोवृत्तीला अशी दिशा दिली तर हळूहळू ते मन तिथे स्थिर होतं. आणि अशी मनोवृत्ती एकदा तयार झाली की मग बुद्धिवृत्तीचं कार्य सुरू होते. बुद्धिवृत्तीचं काय असते, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण असे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण अहर्निशी. आणि अशी अहर्निशी ज्यावेळेस होते ना, म्हणजे केवळ कशाचा विचार असतो तिथे, केवळ एकच विचार असतो, त्या तत्वाविषयीचा विचार असतो. सगळ्या विषयाचा त्याग करतं आणि तिथे ह्या तत्वाचा विषय सुरू होतो. केवळ ती बुद्धी तत्वाचाच वेध घेते. आणि अशी जी बुद्धी आहे ना, ती निश्चय करते तिथे. आणि निश्चय झाल्याने जोपर्यंत मनाचा निश्चय होत नाही ना, तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. म्हणजे निश्चय व्हायला पाहिजे. आपला निश्चय, आपले निर्णय होतात प्रपंचामध्ये, पण निश्चय होत नाही. पण परमार्थामध्ये निश्चय अत्यंत आवश्यक आहे. आणि एकदा निश्चय झाला की मग काय, मग मनोवृत्तीचं काम झालं, बुद्धिवृत्तीचं काम झालं. बुद्धीने निश्चय घेऊन घेतला. आता काय काय कशाचं काम आहे, चित्तवृत्ती. चित्तवृत्ती काय करते, अवधारणात्मिका वृत्ती ही चित्त हा, ती काय करते की मी आत्मा आहे ह्या विचाराला धारण करून ठेवते. धारण करून ठेवते म्हणजे काय, ते पक्क त्याच्या हे करते. म्हणजे जसं आपण पक्क ठशाला अत्यंत महत्व आहे, चित्ताला अत्यंत महत्व आहे अंतःकरणाच्या याला. तर ते चित्त ती वृत्ती धारण करून ठेवतो. आणि ती वृत्ती आतल्या आतमध्ये एकदा धारण झाली ना की मग आता अहमवृत्ती. आता अहमवृत्ती काय करते, अहमवृत्ती हा विचारूनी अहंकार सांडण्याचे, मग असं त्याची वस्तू होई जे आपली स्वस्ती की जे आपणची केली. अशा प्रकारे मग अहम वृत्ती पण काय करते, त्या अहम वृत्ती पण तिथे स्थिरावते. आणि उठणारा अहम कोणामुळे आहे, तर खऱ्या स्वरूप मीमुळे आहे, हे लक्षात येते. आणि तो अहम आतापर्यंत अहम अहम करणारा अहमचं रूपांतर सोहम मध्ये होते. आणि ज्या वेळेस सोहम ही स्थिती आहे, तो मी आहे या विचारामध्ये तो मग्न होतो. अशा प्रकारे मन, बुद्धी, चित्त, अहंकार चारी पण कुठे होतं, आता अंतःकरण चारीही त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतात. आता त्या चित्ताला काय करायचं आहे, मन, बुद्धी, चित्त चेतेची ना. आता ते मन बुद्धीला कितीही विचार दिले तर ते चेततच नाही, कारण त्यांचा निर्णय झालेला असतो, सगळ्यांची एकजूट झालेली असते आणि ते अंतःकरण तिथे स्थिर होतं. म्हणून माऊली म्हणते की असं जे मन चेतेची ना, असं ज्या वेळेस मन हे होते ना. म्हणून काकांची एक ओवी आहे, काकांची खूप छान ओवी आहे की जे चित्त विषयाच्या तुटी, जे चित्त विषयाच्या तुटी जीव शिवाची भेटी, आणि हे ते घडे सुबटी धीरवंते. असं चित्त ज्या वेळेस हे होते ना, मग त्या चित्ताची विषयापासून ताटातूट होते. आणि ताटातूट झाली की मनोराज्य थांबते. मनोराज्य थांबले की अनेक विजातीय प्रभाव जे ज्याच्यामध्ये गुंतून असतो, ते विजातीय प्रभाव बाजूला होतात. आणि विजातीय प्रभाव बाजूला झाल्यामुळे वस्तू व्यक्तीमध्ये आतापर्यंत आपलं चित्त रमत होतं, ते आता तिथे रमत नाही. आणि असं ज्या वेळेस होते त्यावेळेस जुने संस्कार सगळे मोडले जातात. आणि जुने संस्कार गेले की नवीन संस्कार आहे तो तिथे रुजवला जातो, देहभाव तुटतो. आणि अशा प्रकारे विषयाची ताटातूट होते. आणि एकदा ह्या विषयांची ताटातूट झाली की मग काय होणार आहे, मग ते चित्त त्या चैतन्याचा वेध घेते आणि तो जीव शिवरूप होतो. अशा प्रकारची काकांची कथमधली ओवी आहे. आणि असं कारण आपल्याला चित्ताला सगळं वळण द्यायचं आहे. आणि चित्ताला ज्यावेळेस वळण आपण देऊ ना, मग ते चित्त चेतेची ना. आता ते चित्त बाकीच्या कार्यामध्ये चेतच नाही, फक्त स्वरूपाचाच विचार करते. आणि ज्ञानेश्वर पण माऊली सांगते, जेथे पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसीये भूमिके समाधी राहे. म्हणजे चित्ताची समाधी करायला सांगितली आपल्याला. आपली आज्ञा काय आहे, चित्ताची समाधी परमश्रेष्ठ परमात्म्याच्या ठिकाणी लावा. आता ही चित्ताची समाधी, आता समाधी म्हणजे काय आपण हे पाहू, तर माऊली ओवीच्या माध्यमातूनच आपल्याला सांगते की जेथे पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके,
ऐसी सरसी भूमिके समाधी राहे. असे जेव्हा भूत भविष्याचं चिंतन थांबून जातं, चिंतन थांबलं की मी विषयाची ताटातूट होते. आणि एकदा विषयाची ताटातूट झाली तर आनंद रसाची गोडी येते. आणि ही आनंद रसाची गोडी म्हणजे चित्ताची समाधी होय. नुसतं असं मांडी घालून 6 तास आणि 4 तास बसणं ह्यापेक्षा ही चित्ताची समाधी अधिक श्रेष्ठ ठरते. मग हे जे आहे चित्ताची समाधी काय करते, हे सगळ्या चित्ताची एकदा समाधी लागली मग कोणतं भानच राहत नाही. मग घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे आपलं मन मग कुठे राहते, आपण कुठेही गेलो कुठेही फिरलो तर आपलं चित्त कुठे स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहते. आणि असंच ज्यावेळेस स्वरूपाच्या ठिकाणी जे चित्त स्थिर राहते मग तद अभ्यासे निरंतर चित्तावर चैतन्याची मोहर. मग देह जावो अथवा राहो. असं निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेने चित्त शांत होतं आणि ज्ञानाने चित्ताचा चैतन्यात लय होतो. आणि असं ज्या वेळेस ध्यान झालं की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ही आपली काय होते, ही स्थिती होऊन जाते, ही सहजता होऊन जाते. तर अशा प्रकारे चित्ताला काय करायचं, मग श्री गुरु कृपेने काय करायचं आपल्याला, चित्तावर चैतन्याची मोहर. मग एकदा ठसा उमट, ठश्याला अत्यंत महत्व आहे. आपण पहा एक मताचा त्या ज्यावेळेस ठसा टाकतो इलेक्शनच्या वेळेस, त्या ठस्याला महत्व आहे ना, अगदी त्याप्रमाणे या ठस्याला महत्व आहे. मग त्या प्रापंचिक याच्यामध्ये त्या ठस्याला महत्व आहे, तर चित्तावर चैतन्याचा ठसा किती महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून हा ठसा आपल्याला उमटून घ्यायचा आहे. म्हणून इथे आचार्य सांगतात की पूर्णात्म्याला काय करायचं आहे, त्या चित्ताची समाधी परमश्रेष्ठ परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला लावायची आहे. अशा प्रकारे आपण दुसरी आज्ञा बघितली. आता तिसरी जी आज्ञा आहे अत्यंत महत्वाची आहे. पहा आचार्य आपल्याला एक पायरी वर चढवत आहे आणि एक पायरी वर चढवून आपल्याला काय आहे पुढच्या गोष्टी सांगत आहे. आता तिसरी जी गोष्ट आहे, आज्ञा जी आहे की पूर्णात्मा सुसमीक्षताम, म्हणजे पूर्णात्म्याला प्रत्येक ठिकाणी पहा. आता प्रत्येक ठिकाणी कसं पाहायचं पूर्णात्म्याला, आणि त्याची प्रतीती घ्या. फक्त पाहायचं नाही आहे, प्रतीती पण घ्यायची आहे त्याची. मग पूर्णात्मा कसं आहे, आपण म्हणतो ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शांती शांती, असं आपण म्हणतो. पण तो पूर्णात्मा आहे का ह्याचा विचार करायला पाहिजे. तो पूर्णात्मा कसा आहे, म्हणजे ह्या सृष्टी आधी पण होता, आता पण आहे आणि नंतरही आहे. जे आहे पण आहे तो पूर्णात्मा आहे. मग तो पूर्णात्मा आहे तर त्या पूर्णात्म्याला सर्व ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मग त्याला कसं पाहायचंय पूर्णात्मा, पूर्णात्म्याविषयी आपल्याला माहितीही आहे की पूर्णात्मा कसा आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे, तो अनादी आहे, अव्यक्त आहे, निर्गुण निराकार आहे, त्याच्यानंतर सदा सर्वत्र सम आहे, एकरस आहे, अखंड आहे, अपरिच्छिन्न आहे, व्यापक आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या हे सगळे सांगितलेले आपल्याला, आपण बघितले पण. असा जो आहे तो पूर्णात्मा आहे. आता हा पूर्णात्मा आहे, पण अभ्यासाने काय करायचे आपल्याला, ही मनोरचना घडवून घ्यायची आहे. आपल्याला ह्या आज्ञा कशासाठी दिलेल्या आहे आचार्यांनी, की आपली ही मनोरचना तयार व्हावी की पूर्णात्माच केवळ आहे, बाकी सगळ्या गोष्टी अपूर्ण आहे. आणि हे आपल्याला पटवून घ्यायचं. आणि ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण आपल्याला पटवून घेऊ ना, त्यावेळेसच आपल्या लक्षात येईल आणि त्याच वेळेस ती मी ब्रह्म आहे हा विचार आपल्या लक्षात येणार आहे. तर ह्या पूर्णात्मा कसा आहे ह्याचा आपण आता विचार केला की आत्म्याच्या सत्तेवरच इंद्रियाचे सर्व काम होतात आणि साक्षी रूपाने ज्ञान रूपाने आत्मा आहेच, हा मला पक्का भाव हे करायचा आहे. आणि ह्याच्यासाठी काकांनी ओवी सांगितलेली आहे की काका सांगतात आत्मा देहाच्या अंतरी, आत्मा देहाच्या आतच आहे आणि इंद्रिय सचेतन करी. आत्मा देहाच्या अंतरी इंद्रिया सचेतन करी, घडवी ज्ञान नानापरी. नानापरीचं ज्ञान घडतं, पण प्रत्येक ज्ञान असणाऱ्या ज्ञानावर असतं. हे आपल्याला त्या दिवशी कॉफीचं उदाहरण दिलं होतं सोमवार भैयाने, की कॉफी पिली आणि कॉफी पिल्याबरोबर आनंद झाला. का बरं आपल्याला आनंद होतो, कारण मी मूळ स्वरूप आनंद स्वरूप आहे. आत्मा काय करतो, देहात राहतो, पण इंद्रियामध्ये चेतना निर्माण असते आणि चेतना निर्माण करून साक्षी रूपाने तो काय करतो, सर्व प्रकारचं ज्ञान करून घेतो.
आणि असं जे ज्ञान आहे ते मी आहे. म्हणजे मिळणारा प्रत्येक आपल्याला जो आनंद आहे इंद्रियाच्या माध्यमातून, तो असल्यामुळे तो आनंद आपल्याला मिळतो. आपल्याला कळत नाही तो आनंद आहे म्हणून. कारण पंचदशी मध्ये विषयानंदे ब्रह्मानंदे आपण बघितलेले आहे. तर प्रत्येक विषयाचा ज्या वेळेस आपण भोग घेतो त्यावेळेस तो आत्मानंद असल्यामुळेच आपल्याला त्याचा आनंद येतो. हा आपला पक्का ठाम निश्चय व्हायला पाहिजे. मग आपल्याला इथे आचार्यांनी समीक्षा सांगितलेली आहे. आता याची आपल्याला समीक्षा करायची आहे. मग समीक्षा कशी करायची आपल्याला, की पूर्णत्व एकच आहे. आपण हे मानून घेतलं की पूर्णत्व एकच आहे आणि आपल्याला तर अपूर्णतेचा अनुभव आहे. आपलं सगळं लक्ष अपूर्णतेत असतो. आणि अपूर्णता म्हणजे काय, जिथे उणीव आहे, जिथं उपाधी आहे आणि उपाधी सापेक्ष ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अपूर्णतेमध्ये आहे. आता देह, इंद्रिय, मन, विषय, जीव, जगत ह्या सगळ्या कशा आहेत, ह्या सगळ्या अपूर्णतेच्या गोष्टी आहेत. पण या अपूर्णतेच्या बहिर्मुखामध्ये आपले अनेक जन्म चालल्या जातात आणि अनेक जन्म चालल्या जातात. पण संत सांगतात की हे कल्पित आहे रे बाबा, हे तू ठरव आधी विचाराने. म्हणून काकांची कथामध्ये एक ओळी आहे, कल्पिते दूर सारावी, कल्पिते दूर सारावी, ते आत्म्याची भेटी व्हावी, लाभे सच्चिदानंद पदवी आनंद रूप. अशी जी हे काका म्हणतात की ह्या कल्पना दूर सर्व सारायच्या आहे. कल्पना दूर सारल्या की सच्चिदानंद स्वरूप तो आहेच हे लक्षात येते. मग ह्या पूर्णत्वाची आपल्याला म्हणजे काय होते, तिथे आपल्याला त्या पूर्णत्वाचा अनुभव येतो. आणि हे जर आपण एकदा ठरवलं की या सगळ्या कल्पना दूर सारायच्या, सच्चिदानंदाची पदवी आहे ती आपल्याला धारण करायची आहे. आणि हे ज्या वेळेस असू आता याची समीक्षा करायची आहे. समीक्षा कशी करायची आहे, आपण काय आहे वस्त्र पाहतो, वस्त्र दिसल्याबरोबर काय काय धारणा करायची आपल्याला, की ते सूतच आहे. बर्फ दिसल्याबरोबर काय धारणा करायची आहे, की ते पाणीच आहे, पाणी रूपच आहे बर्फ. आणि देह दिसल्याबरोबर आत्मरूप आहे आणि जगत दिसल्याबरोबर सगळं काय आहे, ब्रह्मरूपच आहे. ही समीक्षा आपल्याला काय करायची आहे, हा विचार करून श्री गुरु विचार देतात ना, त्याच्यानंतरच या समीक्षा होतात. त्याच्याशिवाय आधी या समीक्षा होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, या समीक्षा करायच्या आहेत. आणि आता हे आपण बघितलं, पूर्ण काय अपूर्ण काय दोन्ही गोष्टी बघितल्या. आता पूर्णत्वामध्ये काय करायचं, आता ऍप्लिकेशनचा भाग ज्या वेळेस येतो त्यावेळेस पण या पूर्णत्वाच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे. मग पूर्णत्वाच्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात आहे, समजा आपण प्रपंचात वावरत आहे आणि प्रपंचात वावरताना कुणी मला डावललं, तर मला काय होते, माझ्यामध्ये बोच निर्माण होते आणि माझं मन कसं होतं, थोडस कडू होऊन जातं की आपल्याला यांनी डावललेलं आहे. तर तिथे विचार काय करायचा आहे, तिथे मला विचार पेरायचा आहे की बरे झाले की मी काय केलं, बरं झालं मी या सर्व गोष्टीपासून वेगळी आहे. म्हणजे मी या सर्व गोष्टीपासून अलिप्त आहे, दूर आहे, असं आपल्याला ठेवायचं आहे. आणि असं ज्या वेळेस आपण विचार करू ना, मला माझा वेळ कुठे द्यायचा आहे, आनंदासाठी द्यायचा आहे, हा विचार आपल्याला आतल्या आत करायचा आहे. आणि असं ज्या वेळेस, कारण मी आनंदाचा झरा आहे, असा विचार आपण ज्या वेळेस करू ना, तर हे ऍप्लिकेशनचा भाग तिथे आपल्याला म्हणजे समीक्षा करून. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता ही एक समीक्षा केली. दुसरी गोष्ट, कोणी मला टच बोलला, तर काय समजून काय करून घ्यायचं आहे, तो रजोगुणामध्ये आहे म्हणून तो मला बोलत आहे. मी साधक आहे, मी हेतुपुरस्सर माझा सत्वगुण वर ठेवायचा आहे आणि सत्वगुण वर ठेवून काय करायचं आहे, मला या गोष्टीतून बाजूला व्हायचा आहे, हा विचार करायचा. आणि एक आणखीन सांगते की निर्विकार आहे. आत्मा कसा आहे, निर्विकार आहे. मग आत्मा निराकार आहे, निर्विकार आहे आणि मला कशाचा अनुभव आहे, मला आकाराचा अनुभव आहे. मग मला कोणी माझा द्वेष करत असेल, माझा मत्सर करत असेल, तर मी समजून जायचं की त्यांनी काय आहे, त्याला तिथे काय विचार पेरायचा आहे, की तिथे विचार पेरायचा आहे. कारण आपल्याला काय, आकृती बघितल्याबरोबर आकाराची सवय आहे, ही आपल्याला खोड आहे. आकृती असल्याशिवाय ज्ञान होते असं आपल्याला त्याच्याशिवाय कळतच नाही असं वाटतं. पण ही जी आहे तर आपण आकारामध्ये रमून जातो. तर आकाराचा ज्या वेळेस विचार करतो, त्यांनी द्वेष केला आहे, तिथे आकार आहे म्हणून विकार आहे. मग हा आकारातून विकारातून आपल्याला बाजूला व्हायचा आहे आणि निर्विकार जो आहे तिकडे आपलं निराकार निर्विकार जो आहे त्या निराकाराकडे आपलं लक्ष जायला पाहिजे. आणि अशी घडी मी बसून घ्यायची, म्हणजे ऍप्लिकेशनचा भाग झाला. आणि असे ऍप्लिकेशन आपण ज्या वेळेस करू, तर
मग आपली वृत्ती होणार आहे की हा देह आहे ना, हा देह जाणार आहे, याला विकार आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणते क्षीयते म्रियते, हे सगळे विकार आहेत. पण मी पूर्णात्मा आहे, मी अज अजर अमर आहे. मग तो देह गेला ना तरी आत्मरूपाने तो आहेच. हा भाव ज्या वेळेस येतो त्यावेळेस मनाला शांती येते आणि आपण तिथे स्थिरावतो. म्हणजे हा पूर्णात्म्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि असं ज्या वेळेस करू त्यावेळेस काय आहे, मग आपल्याला त्या पूर्णतेमध्ये रस राहणार नाही. कारण हरिपाठामध्ये सांगते माऊली, सायास करीची प्रपंच दिननिशी, अहर्निशी त्या प्रपंचामध्ये आपण रमतो. वास्तविक ते दुःखालय आहे, अशाश्वत आहे, टिकणारं नाही आहे. त्याचा आधार आपल्याला वाटतो पण ते टिकणारं नाही आहे. आपण त्या आश्रयात राहतो पण तो आश्रयशीत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजे. नाहीतर कसं होते, एवढं त्या दलदलीमध्ये रमतो प्रपंचाच्या. एक गोष्ट आहे पण ती गोष्ट आता सांगत नाही, फक्त सासू निघाली पंढरपुरा, येशी पासून येशी घरा, अशी स्थिती होऊन जाते. आणि तशा स्थितीमध्ये रमलो तर आपल्या हाताशी काहीच लागणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, मी कूटस्थ आहे, मी चैतन्य रूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, पूर्ण आहे, या गोष्टीचा आपल्याला विचार करता येते. तर पूर्णतेसाठी काय करायचं आहे, पूर्णतेसाठी हा संस्कार मला पेरायचा आहे. श्री गुरूंनी दिलेला नवीन संस्कार ज्यावेळेस आपल्यामध्ये पेरू त्यावेळेस त्या पूर्णत्वाचा आपल्याला अनुभव येणार आहे. आणि असं जे पूर्णात्मा आहे तिथे आपल्याला स्थिर राहायचंय. अशी एक एक तयारी आपल्याला आचार्यांनी करून घेतली होती. ती एकदम म्हणजे प्रत्येक मुद्दा व्यवस्थित हे करून त्यांनी आपल्याला तिथपर्यंत त्या वरच्या उंच भागापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. तर आणि पुढची पायरी आहे की इदम जगत तद बाधीयताम. मग इदम जगत तद बाधीयताम दृश्यताम, हे जग त्याचंच प्रलंबन आहे असं आपल्याला समजायचं आहे. की हे जग काय आहे, हे जग त्याचंच प्रलंबन आहे. आपल्याला वाटते का हे जग त्याचंच प्रलंबन आहे? अजिबात वाटत नाही. आपल्याला तर सगळं हे सगळं काय वाटते, सगळं हे खरं खरं आहे. जगत सत्य आहे, देह सत्य आहे, त्याच्यामध्ये आपण राहतो. पण आचार्य म्हणतात की हे जगत कसं आहे, त्याचं प्रलंबन असल्याचं पहा. तुम्ही या जगताकडे पहा पण त्याचं हे प्रलंबन म्हणून पहा. मग आपल्याला काय करायचं आहे इथे, की कार्य हे कारणरूप असते, ही घडी बसून घ्यायची आहे. कोणतंही कार्य कारणरूप असते. जसं मातीचा घट आहे, घटाला पाहिलं की घट बाजूला सारायचं आणि माती दृष्टी ठेवायची आहे. आणि अशी ज्या वेळेस मग दृष्टी ठेवू, तसंच काय आहे, हा देह आहे. माती दृष्टी ठेवायची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे मी ब्रह्मा आहे, मी आत्मा आहे, ही दृष्टी विकसित करायची आहे. आणि ही जी त्याच्यावर आलंबन आहे, देह आहे, जगत सत्य आहे, या गोष्टी बाजूला सरायच्या आहे. आणि अशी ज्यावेळेस आपण अंतःकरणाची घडी करू ना त्यावेळेस तिथं तो जीव स्थिरावतो. आणि आणखीन पुढे सांगितलेलं आहे की म्हणजे जगतामधील दिसणारी प्रत्येक गोष्ट अधिष्ठान रूप आहे. नामरूप अधिष्ठान आपण त्याला हे करतो, नामरूप कर्मद्वारे न ब्रह्मनिर्देशित. म्हणजे प्रत्येक गोष्ट अधिष्ठान रूपच आहे. आणि हा आपल्या चित्तावर संस्कार करायचा आहे की अध्यस्त हे अधिष्ठान रूप असतं. मग अध्यस्त जे जे आहे ते काय आहे, समजा आता मी बोलत आहे तुमच्याशी, तर मी कोणाच्या सत्तेवर बोलत आहे, मी माझी वाणी जी बोलते ती कोणाच्या सत्तेवर आहे, माझ्यामध्ये ऊर्जा आहे म्हणून. ऊर्जा कशामुळे आहे, आतमध्ये प्राण आहे म्हणून. प्राण कोणाच्या सत्तेवर आहे, आत्म्याच्या सत्तेवर आहे. म्हणजे बोलणं झालं तरी कुठपर्यंत आपण गेलो, त्या मूळ स्वरूपापर्यंत आपण गेलो. तर असं जे आहे त्या मूळ स्वरूपापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्या जे दृश्य आहे त्या दृश्य जगताला आपल्याला बाजूला सारायचं आहे. आणि मग असं ज्या वेळेस करू, मग त्यावेळेस काकांची एक ओवी आहे इथे की आपुल्या विषयाच्या मेळणी इंद्रिया होय बुझावणी आणि ते प्रगटे आत्मजनी आनंद रूपे. म्हणजे विषयाची संयोग होतात, इंद्रिय तृप्त होतात. आणि इंद्रिय तृप्त झाले की आनंद रूपाने कोण अनुभवास येतो, तो परमात्मा अनुभवास येतो. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, त्या आत्मारूप आनंदरूप परमात्म्याला काय करायचं आहे, तिथे आपल्याला स्थिर व्हायचं आहे इंद्रियाच्या माध्यमातून. जरी इंद्रिय हे होत असली तरी आपल्याला त्या इंद्रियाच्या माध्यमातून त्या मूळ स्वरूपाला ओळखायचं आहे. मग असं आपल्याला या दृश्य पशाराचं काय करायचं, आपण त्या जगतामध्ये रमतो, ह्याला सगळ्याला बाधित करायचं आहे. आपल्याला आत्म्याचं वेड लावून घ्यायचं आहे. आणि हे दृश्य कसं आहे, हा दृश्याचा पसारा बाजूला सरायचा आहे. आणि ही बाजूला सारणं, बाधितानुवृत्ती राहणं, ही समाधी सांगितली आहे दृग्दृश्य विवेक मध्ये. ही समाधीची स्थिती आहे, दृश्य बाजूला सारणं. दृक्वित समाधी, दृश्यवित समाधी, बाधितानुवृत्ती समाधी, अनेक समाधी सांगितली आहे. त्याच्यात सर्वश्रेष्ठ समाधी कोणती सांगितली आहे, की
ही समाधी सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे, बाध समाधी. मग आपल्याला कशा कशाचा बाध करायचा आहे, तर आपण पहा, आपल्याला काय वाटतं, आपल्याला ह्या दृश्याचा बाध करायचा आहे. मला काय वाटतं, मला सुरुवातीला वाटत होतं ज्यावेळेस अभ्यास नव्हता, की फक्त डोळ्याने पाहणं म्हणजे दृश्य आहे. पण काका सांगतात की फक्त डोळ्याने पाहणं म्हणजे दृश्याचा पसारा नाही. दृश्य किती आहे, मन, बुद्धी हे सगळे दृश्य आहेत. हा सगळ्या दृश्याचा पसारा आहे. अंतःकरणाचे सगळे व्यापार, संकल्प, विकल्प, हर्ष, विमर्श, स्मृती, उदासीन, प्रतिक्रिया, उल्हास, त्याच्यानंतर खंत, विषाद, उपाधी, अहंकार, तुलना, किती किती दृश्याचा पसारा आहे. त्या सगळ्या दृश्याचा पसारा काय करतो, आपल्याला बहिर्मुक्तेकडे घेऊन जातो. आपल्याला बहिर्मुक्तेकडे न रमता काय करायचं, विवेकाने ठरवायचं आहे. विवेकाने काय ठरवायचं आहे, की हे सर्व जगत दृश्य आहे, या सगळ्या बौद्धिक जाणीव आहे, हे सगळे अहंकाराचे आविष्कार आहे, हे माझं पक्क करून घ्यायचं आहे. आणि हे ज्यावेळेस आपलं पक्क होईल ना, त्यावेळेस या सर्वांचा बाध होईल. आणि त्यावेळेस ह्या सर्वांचा बाध झाला की म्हणून मग तिथे मग ह्या सगळ्या ज्ञानाला आड येणाऱ्या गोष्टी आहेत, जेवढ्याही ज्ञानाला आड येणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा आपल्याला बाध करायचा आहे. आणि असं आपण ज्यावेळेस बात करू त्यावेळेस समर्थ आपल्याला एक 24 पण सांगतात की इकडे दृश्य, तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया बुद्धिस्तव प्राणी कशा काय आहे, तया बुद्धिस्तव प्राणी ब्रह्मची म्हणे. म्हणजे आपण काय करतो त्याला ब्रह्म म्हणतो. पण शून्य, काकांनी आपल्याला कुठपर्यंत नेलं पहा, शून्य आहे ही शून्य स्थिती म्हणजे ती स्थिती नाही. शून्याचा जो प्रकाशक आहे, एकीकडे देव आहे, एकीकडे शून्य आहे आणि मध्ये आपण आहोत. मग आपण कशाचा वेध घ्यायचा, शून्य पण आहे, पुष्कळ जण शून्याला सगळं सर्वस्व समजतात आणि पूर्णत्व समजतात. आणि आपल्याला इथे सांगितलं आहे की इकडे शून्य तिकडे देव आहे, देव म्हणजे ब्रह्म. आपण बऱ्याच सत्संगामधून आपल्याला पक्क झालेला आहे, देव म्हणजे ब्रह्म. तर त्या ब्रह्माचं आपल्याला काय आहे त्याचा आपल्याला ठाव घ्यायचा आहे. आणि हा शून्याचा प्रकाशक कोण आहे इकडे आपलं लक्ष व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस ही अधिष्ठान दृष्टी ठेवून त्यावेळेस आपण त्या पूर्णत्वापर्यंत जाऊ शकतो. आणि अशी जी स्थिती आहे की इदम जगत म्हणजे हा सगळ्या दृश्याचा पसार आहे. आणि हा दृश्याचा पसार आपल्याला बाजूला सारायचा आहे, अध्यस्त सगळं बाजूला सारायचं आहे आणि अधिष्ठान ब्रह्माचा आपल्याला वेध घ्यायचा आहे. आपण स्वप्नाचं उदाहरण नेहमी आपल्याला सांगतात की स्वप्नाचा मधला अनुभव कसा आहे, तो अध्यास आहे. स्वप्न अध्यस्त आहे आणि स्वप्न ज्याच्यामुळे पडते, डोळे गच्च असताना, बंद असताना, लाईट बंद असताना, त्या स्वप्न म्हणजे असं वाटतं की सगळा उजेड चालू आहे आणि सगळी स्वप्न खरोखर वाटतात, पण जाग येताच तिथे काहीच नसते. पण हे स्वप्न कशामुळे पण मला पडलं, तो अधिष्ठान रूप आत्मा तिथे आहे म्हणून आपल्याला ते स्वप्न आपण सकाळी उठून सांगतो, पण मला असं असं स्वप्न पडलं म्हणून. तर असं आपल्याला काय करायचं आहे, त्या मूळ स्वरूपाकडे, त्या अधिष्ठानाकडे आपली लक्ष ठेवायचं आहे. आणि मूळ स्वरूपाकडे ज्यावेळेस आपली दृष्टी होईल ना, मग जसं समोर झाड आहे एखादं, मूळ स्वरूपाकडे आपली दृष्टी करण्यासाठी काय व्यवस्था आहे, तर झाड दिसल्याबरोबर काय आहे, त्याची पाने, फुले, फळे याच्याकडे आपलं लक्ष जातं. पण त्याच्याकडे न जाता मुळांकडे आपलं लक्ष जायला पाहिजे. मग मूळ काय आहे, तर जसं म्हणतात नेहमी सांगतात आपल्याला की बाभळीचं झाड असेल तर त्याला काठीची झाड पुन्हा येणार आहे. त्याच्यानं आंब्याची फळं असेल तर त्याला पेरू येणार नाही, त्याला काय येणार आहेत, आंबेच येणार आहेत. अगदी त्याप्रमाणे हत्तीला पिल्लू कशाचं होतं, हत्तीचंच होणार आहे. अगदी त्याप्रमाणे माझं मूळ स्वरूप काय आहे, ब्रह्म. मग मी कोण आहे, ब्रह्मच आहे. हा आपला निश्चय व्हायला पाहिजे. आणि असं मूळ स्वरूपाकडे गेलं की ही दृष्टी कोणामुळे येते, आपल्याला श्री गुरूंमुळे येते. ही दृष्टी आपली विकसित करायची आहे. आणि ही दृष्टी विकसित करून तेव्हा मग आपला आचार्य सांगतात की हे जग त्याचंच प्रलंबन आहे, त्याचंच म्हणजे जे अधिष्ठान ब्रह्म आहे त्याचंच प्रलंबन आहे, म्हणजे आलंबन आहे. हे आपल्याला निश्चित करून घ्यायचं आहे ह्या आज्ञेच्या माध्यमातून. आता पुढची जी आज्ञा आहे, एक एक आज्ञा महत्वाची आहे, एक एक पायरीला आपल्याला वर घेऊन जातात. पुढची पायरी आहे प्राक कर्म प्रविल्लप्यताम, म्हणजे पूर्वी केलेल्या कर्मावर आज केलेल्या योग्य कर्मानी चांगला विजय मिळवा. आता योग्य कर्म काय करायची, प्राक कर्म काय आहे, आणि पूर्वी केलेल्या कर्मावर आजच्या केलेल्या कर्माने कोणता विजय आपल्याला मिळवायचा आहे ते आपण पाहणार आहोत. हे सगळं जग बाधित केल्यानंतर प्राक कर्म प्रविल्यप्यताम, म्हणजे पूर्वी केलेली जी कर्म आहे त्याच्यावर आता मला कोणती कर्म करून विजय मिळवायची आहे. तर आपल्याला माऊली सांगते की कोणती कर्म केल्याने
विजय मिळवता येणार आहे. तर संत आपल्याला सांगतात की आपले 3 कर्म संचित प्रारब्ध क्रियमान. आता हे सगळ्यांना माहित आहे, वेळेअभावी सांगत नाही, हा सगळ्यांचा अभ्यास आहे. संचित म्हणजे आपण जी पूर्वी साठवून ठेवलेली जी कर्म आहे मनुष्य योनीमध्ये, आणि तो साठा तिथे ठेवलेला आहे. त्याच्यातून काही कर्म आपण घेऊन आलेलो आहोत, ती फलोन्मुख झाल्यामुळे आपल्या समोर आलेली आहे. ती सगळी प्रारब्ध कर्म आहे. आणि ती प्रारब्ध कर्म जन्मल्याबरोबर ते प्रारब्ध कर्म फळ द्यायला सुरुवात होतो. जसं राजाचा राजपुत्र झाला की आपण त्या राजाला मुलगा झाला की तो राजपुत्र ठरवला जातो. अगदी त्याप्रमाणे प्रारब्ध म्हणजे जन्मणं हे पहिलं कर्म आणि मृत्यू हे शेवटचं कर्म, म्हणजे प्रारब्ध सुरू होते आणि ते फलोन्मुख आले की ते सगळ्या क्रिया सुरू होतात. तर अशा प्रकारे प्रारब्ध सुरू होतात. आणि क्रियमान कर्म कोणती? जी केली जाणारी, जी केलेली आहे, ती सगळे क्रियमान कर्म आहे. तर ह्या क्रियमान कर्म हे ज्या वेळेस आहे, मग इथे आचार्य सांगतात की पूर्वी केलेले जे कर्म आहे त्याच्यावर आपल्याला आता विजय मिळवायचा आहे. तो विजय कसा मिळवता येईल? तर तो विजय आपल्याला असं मिळवता येईल की क्रियमान कर्म जे सांगितलेली आहे ते क्रियमान कर्म नीट करायची आहे. गतकाळात जी झाली ते झाली, पण आता हा विचार आपल्या योग्य कर्म करायची, अयोग्य कर्म करायची, कोणतं कर्म करायचं, कोणतं कर्म मला तिथपर्यंत घेऊन जातं, कोणत्या कर्माने माझ्या या कर्मातून सुटका होते, हे शास्त्राने श्री गुरुनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. शास्त्र सांगते विधीपूर्वक जाळीत निषेधते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्म फळे. विधी काय आहे? तर ईश्वरीय नियोजन जे आहे त्याला स्वीकारणं आणि त्याप्रमाणे न्यायनीती धर्माने आपल्याला चालायचं आहे, हा विधी आहे. मग विधी ते पाळीत, निषेध गाळीचं, निषिद्ध कर्म करायची नाही, आणि मज देऊनी जाळीत कर्म फळे. अशी ज्या वेळेस ही होणार ना, त्यावेळेस काय होणार आहे? निषिद्ध कर्म बाजूला केली तर मी त्या कर्माचा भोगता नाही, आणि मग त्याची फळे त्या जीवाला भोगता नाही म्हटलं की मग ते जीवाला भोगायला याव नाही लागणार. मग अशी कर्म करायची आहे की मी कर्माचा करता होऊ नये. आपल्याला अनेक वेळ ह्याच्यामध्ये 3 आपले अध्याय झालेले भगवद्गीतेमध्ये कर्मावरती. तर अशी ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करायची, अनासक्त बुद्धीने कर्म करायची, निष्काम बुद्धीने कर्म करायची आहे. अशी ज्यावेळेस आपण ते कर्म करून हळूहळू, तर त्यावेळेस निष्काम बुद्धी, निष्काम उपासना असे कर्म आपल्याला करायचे. आणि अशी कर्म आपण ज्यावेळेस करू की मग काय त्या कर्माची नीट करायची म्हणजे काय करायचे? ज्या आश्रमात जे कर्म माझ्या वाट्याला आहे त्या आश्रमात ती कर्म व्यवस्थित आपल्याला करायचे. पण त्याकडनं अपेक्षा, जसं मुलांचा सांभाळ करतो, मातृधर्म पितृधर्म, पण त्या मुलांकडनं आपण अपेक्षा ठेवू नये. कारण अपेक्षा ठेवलं की दुःख होते, म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवू नये. आणखी कर्तृत्व भाव राहू नये. कर्तृत्व भाव राहू नये याच्यावर आपलं खूप मोठं सविस्तर 3 दिवस हा श्लोक चालला. निमित्त मात्र भव सव्यसाची, मी एक नगण्य घटक आहे, हा आपल्याला जाणीव ठेवायला पाहिजे. आणि मग काय? कर्तृत्व भाव ठेवायला नाही पाहिजे. मग कर्तृत्व भाव नाही ठेवला तर मग कर्मे कशी होतात? मी आपलं कर्तृत्व भावामध्ये कर्म कशी होतात? मी होतो म्हणून झालं, मी नसतो तर असं झालं नसतं, त्याच्यानंतर मी या कुटुंबाचा म्हणजे मुख्य आहे असं आपल्याला वाटते. पण ह्या सगळे नगण्य घटक आहे, हे आपल्याला जाणायचं आहे. सकळ करणे जगदीशाची, राम करता ऐसे म्हणसी तेने तू कष्ट मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होशी, राम करता म्हणसी तेने यश प्रताप, त्याच्याने आपल्याला यश प्रताप मिळणार आहे. असं काय करायचं? ही सगळी कर्मे आपल्याला काय करायची? या कर्मांनी आपले पूर्वकर्म पण जळून जाणार आहे, नवीन कर्म तयार होणार नाही, आणि निष्काम भावनेने आपले सगळं कर्म होणार आहे. आणि असं ज्या वेळेस होईल, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे पूर्ण समाधान. अशा स्थितीमध्ये आपल्याला कर्म करायचे आहे. ज्या परिस्थितीत भगवंत ठेवील ते मला आनंदाने स्वीकार करायचा आहे. फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आणि सुख आलं तरी रामकृष्ण हरी, दुःख आलं तरी रामकृष्ण हरी, त्याला अर्पण. आणि त्याला अर्पण केलं की त्या कर्माचा लाग आपल्याला लागत नाही, आणि त्याचा लाग नाही लागला की कर्मशाचं गठड आपलं मोठं होत नाही, ते तिथल्या तिथे जळून जातात. तर अशा प्रकारे राम म्हणे ग्रासोग्रासी तो नर जेवणी उपवासी, राम म्हणे भोगी त्याग कर्म न लिंपे ते अंगी. आणि असं कर्म आपल्याला करायचं आहे. अशी कर्म करू त्यावेळेस काय होणार आहे? योग्य कर्माने आपल्याला विजय मिळणार आहे, आणि सगळी कर्मे आपली नारायण रूप होणार आहे. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पुढची जी आज्ञा आहे, चित्ती बलात अपि उत्तरे शीलस्यताम, म्हणजे आता ज्ञानाच्या बळाने काय करायचे आहे? पुढची आणि नंतरची कर्मे जाळून टाकायची आहे. माझे 10 मिनिटं जास्त लागणार आहे आज, मी तुम्हाला मला माफ करा, पण अत्यंत महत्वाचे श्लोक आहे, त्याच्यामुळे एवढा वेळ लागणारच आपल्याला.
कारण आता याच्यामध्ये सांगितलं की चित्ती बलात म्हणजे ज्ञानाच्या बळाने पुढची आणि नंतरची पण कर्मे जाळायची आहे. मग ही कर्मे कशी जाळायची आपल्याला, है की नाही, ह्याचा विचार करावा लागेल. मग ही कर्म श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करायची आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ओवी मध्ये म्हणते की, खूप सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वर माऊली की, तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे आपल्याला सुगंधी फुलं भगवंताला आपण देतो, पण आपले कर्म सुगंधी व्हावे. सुगंधी व्हावे म्हणजे काय, त्या कर्माचं काय, निरपेक्षता पूर्वक व्हावे, निर्लेपपणे ती कर्म असावी. निर्लेपपणे निरपेक्षतापणे जर आपण असं कर्म करू, त्यावेळेस ते कर्म कसे होणार आहे, सगळ्यांमध्ये भगवंत पाहू, त्यावेळेस अशी फुलं म्हणजे अशी कर्मे भगवंताला आवडतात. सगळीकडे भगवंत पाहायचा, कुणाचाही राग द्वेष मत्सर लोभ काहीच करायचं नाही. आणि अशी कर्म आपण ज्यावेळेस करू ना, तर त्यावेळेस ती कर्म अतिशय चांगली होणार आहे. आणि ही कर्म भगवंताला आवडतो. म्हणजे भगवंत विचारात येतात की इतकी चांगली कर्म कोणी केली आहे, आणि त्या भक्ताला तो स्वतःचा मुकुटमणी करून ठेवतो. आपण बघितलं ज्ञानेश्वरीमध्ये कर्माच्या वेळेस. तर अशी कर्म आपल्याला, अशी कोणती कर्म आहे जेणेकरून आपल्याला असं हे होणार आहे, तर अशी कर्म आहे, पहिलं कर्म सांगितलेलं आहे की अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं. माझा अज्ञानाचा प्रवास आहे, अज्ञानाने आपल्याला ही सर्व कर्म जाळायची आहे. मग प्रवास माझा कसा असायला पाहिजे याचा प्रवास, तर आधी मी साधारण व्यक्ती होते. मी देहादी जगत मध्ये सत्यत्वाणी रमत होते, आणि सत्यत्वाणी रमत होते त्यावेळेस मग सत्संगाची ओढ लागली मला. सत्संगाची ओढ लागल्यामुळे सत्पुरुषांची भेट झाली. सत्पुरुषांची भेट झाली की ज्ञान ग्रहण झालं, आणि ज्ञान ग्रहण झालं की अज्ञान विरलं. अज्ञान विरलं की मनाची धारणा बदलली. मनाची धारणा बदलली की मी देह नसून मी आत्मा आहे. मग असा हा जो अज्ञानाचा प्रवास होता, तो आता ज्ञानरूपतेकडे आपल्याला घेऊन जातो. आणि अशी कर्म आपल्याला करायची आहे जेणेकरून आपल्याला तिथपर्यंत जायचे आहे. त्याच्यानंतर कर्माची कटकट नाही लागायला पाहिजे. आपल्याची काय कर्माची कटकट वाटते, माझंच नशिबाला काय, असं का तसं का आपण त्या कर्मामध्ये अटतो. तर कर्माची कटकट नाही, साक्षीभावात कर्म करायची, फलाची आशा सोडून कर्म करायची. कल्पनेत आपल्याला रमायचं नाही. कल्पनेमध्ये रमलं की तिथे द्वैत असते, द्वैत असलं की दुःख होते. आता कल्पनेत आपण रमतो, शुभाशुभ कुणी तयार केलं, हे जीवकृत द्वैत आहे. हे ईश्वराने द्वैत हे तयार केलेलं हे जीवकृत द्वैत आहे. शुभ आहे, अशुभ आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा अधम आहे, हा निधम आहे. आपण हे सगळे ग्रेड कुणी पाडलेले आहे, हे जीवानी पाडलेलं आहे. आणि गुण पाहतो किंवा दोष पाहतो, ह्या सगळ्या कल्पना आहेत. हे सगळं जीवकृत द्वैत आपल्याला बाजूला केलं आहे. काकांनी सांगितलं होतं, आचार्य ची पदवी मिळाली होती काकांना. काकांनी तेवढ्या लोकांमध्ये सांगितलं होतं की आपण शुभ अशुभामध्ये रमतो, पण मांजर आडवी गेली की आपल्याला शुभ वाटतं, भरलेला हंडा आपल्या समोरून गेला तर आपल्याला चांगलं वाटतं, म्हणजे एखादी बाई नेत असेल तर ते चांगलं वाटतं. मग त्याच्यामध्येही ते तत्व आहे आणि याच्यामध्येही तत्व आहे. हे जर तत्व पाहिलं तर शुभ अशुभ राहतच नाही. म्हणून हा सगळा कल्पनेचा पसार आहे, आणि हा बाजूला सारायचा आहे. कल्पनेमध्ये रमायचं नाही, वास्तवामध्ये आपल्याला रमायचं आहे. आणि बाधितानुवृत्तीने कर्म करायचे, आणि बाधितानुवृत्तीने कर्म करायचं ही सर्वश्रेष्ठ समाधी सांगितलेली आहे. आणि हे बाधितानुवृत्ती हे ज्ञानाचं वैभव आहे असं शास्त्र आपल्याला सांगते. म्हणून काय करायचं आपल्याला घट दिसला की विचार मातीचा करायचा आहे, अलंकार दिसला की सोन्याचा विचार करायचा आहे, बर्फ दिसलं की पाण्याचा विचार करायचा आहे, आणि दृश्य दिसलं की काय करायचंय, अधिष्ठान पाहायचं आहे, आणि देह दिसला की आत्मा पाहायचा आहे. ही दृष्टी आपण जर अशी विकसित केली, ह्या सगळ्या गोष्टीचा बाध केला आणि ही दृष्टी विकसित केली, तर बाधितानुवृत्तीने राहिलो तर निश्चित आपण समाधीपर्यंत जाऊ शकतो. भेदातून अभेदाकडे. मग हे झालं. पुन्हा निंदा केली, स्तुती केली. ती निंदा स्तुती न पाहता त्याच्यामध्ये तत्व पाहायचं, म्हणजे निंदा स्तुती मत्सर हे होणार नाही. आणि भेदातून अभेदापुढे जायचं, आणि क्रियमान कर्म जाळायचे, आणि नामानुसंधानामध्ये कर्म करायचं, वर्तमानात जगायचं. संचित जमा नाही होऊ द्यायचं. आपला ज्ञान अग्नी पेटला तर काय करायचं, सगळी कर्मे भस्म होतात असं म्हणतात. संचित प्रारब्ध क्रियमाना अवघाची झाला नारायण. मग संचित कसं जाळायचं, आता वडाची पूजा आहे पहा. वडाची पूजा असली की सगळ्या बायका काय करतात, म्हणजे तिथं मागणं काय असतं की तुम्ही नाही बरं, ज्यांना हे ज्ञान नाही, ज्यांना ह्याची ओळख नाही, ते लोकांना सांगते की ते कसं करतात की 7 जन्म हा पती मिळू दे, आणि म्हणजे संचित जमा केलं.
गेलं कशाला? पूजा करण्यासाठी तिथे. आणि पण ते पूजा करताना ते वृक्ष म्हणजे ते ब्रह्म आहे हा भाव ठेवला तर संचित जमा होत नाही. मग अशी कर्म करायची की संचितात जमा होणार नाही. ते कर्म पुढील नवीन कर्म असं करू नये जेणेकरून ते जमा होणार नाही याची काळजी घ्यायची. प्रारब्ध आनंदाने भोगायचं, प्रारब्ध आनंदाने भोगायचं. आणि क्रियमान कर्म कसं करायचं? कारण क्रियमान स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. कर्म कशी करावी, योग्य करावी की अयोग्य करावी, अयोग्य सगळं बाजूला टाकायचं, योग्य कर्म करायचं, शास्त्रानुसार कर्म करायचं, फलाशा ठेवायची नाही, कर्तव्य बुद्धीने कर्म करायचं. आणि ह्या सगळ्याला साम्य दशा कर्माची ऐस्थी कर्म साम्य दशा हे माऊलीची ओवी आहे. आणि एकदा ज्ञानाग्नी पेटला, आता ज्ञानाग्नी पेटला म्हणजे काय होणार? आपल्यामध्ये सांख्यबुद्धी तयार होणार आहे. सांख्यबुद्धी तयार होणार आहे म्हणजे कोणतंही बंधन राहत नाही तिथे. मी ज्ञानरूप आत्माच आहे ही बुद्धी म्हणजे सांख्यबुद्धी होय. त्यालाच व्यावसायिकमिका बुद्धी, त्यालाच निश्चयात्मक बुद्धी, त्याला सांख्य बुद्धी अशी बुद्धी आपल्याला तयार करायची आहे. आणि या बुद्धीने ज्यावेळेस कर्म करू त्यावेळेस पुढची कर्म जळतील आणि नंतरही मग ते भोगाला यावंच नाही लागणार. असं आपल्याला काय आचार्य म्हणतात की चित्ती बला ज्ञानाच्या बळाने पुढची आणि नंतरची कर्मे जाळून टाका. आता अत्यंत महत्वाची ही आज्ञा आहे आचार्यांची. प्रारब्धम तू इह भुज्यताम, म्हणजे प्रारब्ध काय करायचं आहे? प्रारब्ध आपल्याला इथे भोगून संपवायचं आहे. हे भोगून प्रारब्ध काकांनी सांगितलं होतं. काका आले होते यवतमाळला, त्यावेळेस काकांनी सांगितलं की प्रारब्ध जर नीट एकदा समजून घेतलं, नीट आपल्याला कळालं असेल तर 80% परमार्थ आपल्या हाताशी येतो. तर प्रारब्ध म्हणजे काय आपण बघितलं. आता प्रारब्ध कर्म जी फलोन्मुख झालेली कर्म आहे ती आपल्या वाट्याला येतात आणि ते प्रारब्ध आपण भोगतो. हे सगळं प्रारब्ध कर्म. हे प्रारब्ध कर्म भोगत असताना काय करायचं आहे? मग हे प्रारब्ध कर्म भोगून आपल्याला संपवायचं आहे. ही काळ्या दगडावरची रेख आहे. आणि बहुतेक लोक परमार्थ कशासाठी करतात? तर प्रारब्ध बदलून मिळावं, प्रारब्ध बदलून मिळवण्यासाठी परमार्थ करतात. तर आपण काय आहे? आपण ईश्वरावर श्रद्धा ठेवतो पण त्याचं ऐकत नाही. म्हणजे त्याची व्यवस्था आपल्याला मान्य नसते. त्याची व्यवस्था आपल्याला मान्य असायला पाहिजे. आणि प्रारब्ध हे भोगूनच संपवायला पाहिजे. आणि असं ज्यावेळेस आपण प्रारब्ध भोगू, मग प्रारब्ध जी आहे ही कशी भोगायची आपल्याला? हे ठीक आहे प्रारब्ध भोगायचं, पण ती कशी भोगायची आहे? माऊली म्हणते शांतीने, नम्रपणे, शरणांगतीने आणि आनंदाने प्रारब्धाचे भोग स्वीकारावे. अशा प्रकारे प्रारब्धाचे भोग ज्यावेळेस भोगून प्रारब्ध शांतपणे स्वीकारावे. वास्तविक प्रारब्ध शांतपणे स्वीकारणे अत्यंत जड आहे, अत्यंत अवघड आहे. पण अभ्यासाने हळूहळू साधे, अभ्यासाने ते प्रारब्ध सहज स्वीकारतो. माझ्याच पूर्वकर्माचा परिणाम आहे, ते प्रारब्ध माझ्या वाट्याला आलेलं आहे. ही गोष्ट अभ्यासाने ज्यावेळेस कळते ना त्याच वेळेस आपण शांत होतो. दुसरा पर्यायच नाहीये. आणि असं ज्यावेळेस आहे, मग अशी ज्यावेळेस मग प्रारब्ध हे समजण्यासाठी श्रीगुरु आपल्या जीवनात येतात. आणि सत्संग श्री सुनील भैयांसारखे सत्संग म्हणजे प्रेरणा देणारे आपल्याला, तर हे आपल्या जीवनामध्ये येतात आणि हे आपल्याला सांगतात. मग प्रारब्ध कशी भोगायची आहे? शांतीच्या नादात. जेही जड आहे ते अवघडही आहे, पण ती कशी भोगायची आहे? हे शांतीच्या नादात, श्री गुरूंच्या भेटीत, अनुभवाच्या नादात, सत्संगामध्ये राहिलो तर प्रारब्ध परस्पर भोगून संपवता येते. आणि ह्या संपवण्याच्या युक्त्या केवळ सत्संगाच्या माध्यमातून, शास्त्राने सांगितलेल्या विचारातून आणि श्री गुरूंच्या सांगण्याच्या विचारातूनच या सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्याशिवाय या गोष्टी आपल्याला घडत नाही. जैसी स्थिती आहे तैसा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. होते का आपलं असं होते का? पण हे आपण काय करायचं आहे? करून घ्यायचं आहे. म्हणजे सुखाचंही प्रारब्ध आहे आणि दुःखाचंही प्रारब्ध आहे, हे आपण मान्य करावं. हे ईश्वरीय नियोजन आहे आणि त्याप्रमाणे हे भोग आपल्याला वाटायला. सुख आलं तरी रामकृष्ण हरी आणि दुःख आलं झालं तरी रामकृष्ण हरी, हे आपल्याला म्हणून घ्यायचं आहे. आणि असं पण ज्यावेळेस म्हणू ना त्यावेळेस काय आहे की प्रारब्ध आपण आनंदाने स्वीकारू शकू. आणि असं आनंदाने ज्यावेळेस प्रारब्ध स्वीकारल्या जाईल त्यावेळेस काय होते? आता प्रारब्धाचे विषय आपल्याकडे कसे येतात? ते आधी हे सगळे विषय कसे येतात आपल्याकडे? की ज्ञानेंद्रियाकडून, म्हणजे हे विषय ज्ञानेंद्रियाकडून मनामार्फत जीवाकडे येतात.
आणि जीवाकडे येतात. मग त्याला कसं भोगायचं हे क्रियामन स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्याला योग्य रीतीने भोगायचं की अयोग्य रीतीने हे आपल्यामध्ये आहे. आणि अशी काय आहे, आपल्याला आनंदात राहण्याची व्यवस्था संतांनी केलेली आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा असेल तरच त्याचा नाश होतो म्हणजे ती भोगण्याची भगवंत आपल्याला ताकद देतो. आणि पुढचं सांगितले आहे की मग संत कशी कर्मे करतात नारायण रूप होण्यासाठी, की भाजलेलं बी असते. भाजलेलं बी काय होते, पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत नाही, पुन्हा नवीन झाड उगत नाही. तशी कर्म सगळे काय करायचे, आपल्याला निर्बीज करून टाकायचे, कोणतीच वासना नाही. काल पांडे सांगितलं, एवढीची जरी वासना नाही तर आळीच्या रूपाने त्या जांभळामध्ये ते संत आले. तर तसंही होऊ नये म्हणून निर्बीज कर्म करायची, एवढीही वासना ठेवायची नाही. अनंत जन्माच्या वासना सगळ्या बाजूला सरायच्या आणि निर्बीज होऊन कर्म करायची. निर्बीज होऊन कर्म केली तर ते भोगायला यावे लागत नाही. आणि त्यावेळेस ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती अशी जावे पूर्ण समाधान. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या लोकात, आहे त्या वयात, आहे त्या आरोग्यात, मग आपण प्रत्येक याच्यामध्ये आनंदानं राहायचं. म्हणून तुलसीदासजी म्हणतात, प्रारब्ध पहले रचा पाछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुवीर. संत हेच सांगतात आपल्याला. आणि काकांची पण ओवी आहे, मनुष्य कर्माने बांधला प्रारब्ध असे जखडला, तया निर्माता तोची झाला बोल नाही. तर असं प्रारब्ध आहे ते आपण आनंदाने स्वीकारायचं. आणि असं आनंदाने ज्यावेळेस स्वीकारून ही घडी आपल्याला बसवून घ्यायची, हेतुपुरस्सर बसवून घ्यायची आहे, अभ्यास करून बसवून घ्यावे. मग अभ्यासाने हळूहळू साधे मी व निर्गुण आत्मा एकच आहे हे विवेकाने आपल्याला जाणायचं आहे. आणि हा विवेक ज्या वेळेस होईल मग जीवनात जगामध्ये आनंदाने राहता येते. आपल्याला सुनील भाईंनी मागच्या वेळेस सत्संगात सांगितलं, जे होणार ते होणारच आहे, जे जाणार ते जाणारच आहे, जे राहणार ते राहणारच आहे. आपण काय करायचं, आनंदाने राहायचं. आनंदाच्या डोही आनंद तरंग या अनुभवात आपल्याला राहायचं आहे. असं प्रारब्ध आपण आनंदाने संपू शकतो, म्हणजे भोगू शकतो. म्हणून प्रारब्ध येथे आनंदाने भोगून संपवा, ही आपण आज्ञा बघितली. आता शेवटची आणि अत्यंत महत्वाची आज्ञा आहे. कोणती? अथ आत्मना परब्रह्म इति स्थियताम. म्हणजे ह्या सगळ्या 39 आज्ञा जर आपण नीट व्यवस्थित बघितल्या असेल तर ही जी 40वी आज्ञा आहे तिथे हळूहळू हळूहळू एक एक पायरी चढत चढत शने शने उपरमे एक एक पायरी चढून काय केलेली आहे, आपण वरपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे त्या शिखरापर्यंत आपण सहजपणे जाऊ शकतो. मग ते कसं जायचं आहे हे आपण ह्या पायऱ्याच्या अनुषंगाने बघितलेले आहे, हे 39 पायऱ्याच्या अनुषंगाने. आणि आता इथे म्हणत आहे आचार्य की आता आपणच ब्रह्म आहोत या भावात राहायचं आहे. मग आपण ब्रह्म आहोत हे आपल्याला वाटते का हो? आपल्याला वाटत नाही. पण श्री गुरु ज्यावेळेस आपल्यावर संस्कार करतात आणि संस्कारानंतर हे विचार आपल्या लक्षात येते, त्या अनुभवामध्ये राहता येते आपल्याला. आणि तो संस्कार अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा संस्कार आपल्यावर ज्यावेळेस होतो ना, ब्रह्म भावामध्ये राहायचं, तूच ब्रह्म आहे, त्याच वेळेस या गोष्टी आपल्या पक्क्या होतात. म्हणून आज्ञा आहे की प्रारब्ध आनंदाने भोगायचे आहे आणि त्यात मग्न राहायचं आहे. आपण ब्रह्मच आहोत, आपण ब्रह्मच आहोत या भावामध्ये राहायचं आहे. मग मी ब्रह्म आहे हा भाव कशाने जपायचा आपल्याला? असीपदाने जपायचा आहे. असीपद आपल्याला काय सांगतं की सत्ता रूपाने तेच आहे, बाकीचं सगळं चंचळ आहे, त्या चंचळाचा आढावा नाही घ्यायचा. पण जे अस्थि रूपाने आहे ना, सच्चिदानंद रूपाने, त्या सत मध्ये आपल्याला राहायचं आहे. आपणच ब्रह्म आहोत. मग जसं राजहंस पक्षी नेमकं दूध उचलतो आणि बाकीचं पाणी सोडून देतो, तसं आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडायच्या आहे या स्थितीमध्ये राहण्यासाठी. केवळ सद्गुरु विचारामध्ये राहायचं आहे, शास्त्र विचारामध्ये राहायचं आहे. आणि ही दृष्टी केव्हा येणार आहे? कारण काका म्हणतात आपल्याला, कोणताही सत्संग झाला, प्रत्येक आपल्या रोजच्या पण सत्संगातून आपण जो रोज सत्संग ऐकतो सुनील भाई यांचे, त्या सत्संगाच्या माध्यमातून आपली निर्णय काय होतो शेवटचा? ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे इथपर्यंत. आणि काका म्हणतात त्याला की कथा करायची, कथा मूळ पदावर म्हणजे मी ब्रह्म आहे या इथपर्यंत यायला पाहिजे. आणि अशी ज्या वेळेस सुद्धा हे पालुपद असते, आणि हे पालुपद असते ना, इथं आपण स्थिर राहायला पाहिजे, इथे आपण मग्न राहायला पाहिजे, इथे सहजता यायला पाहिजे. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? की संतांची लक्षणे जी आहे ती आपले साधनं करून घ्यायची आहेत.
आणि ही संतांची लक्षणे आपली ज्यावेळेस साधन होईल ना, त्यावेळेस आपण त्या विचारामध्ये रमू शकू. म्हणजे संतांची लक्षणे घ्यायची, संतांचे विचार घ्यायचे, संतांचे भाव घ्यायचे, संतांची दृष्टी घ्यायची. ही सगळे कसे कसे आहेत त्याचं पूर्ण वर्णन केलं. पण आता वेळेअभावी मी थोडक्यात घेते ते, की संतांचे विचार आपल्याला काय घ्यायचे आहे. संतांचे विचार काय असतात, ते शांती, तृप्ती, समाधान, आनंद या स्थितीमध्ये असतात. आपले विचार कुठे असतात, आपले सगळे सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती इकडे. तर इकडे न मन घालता आपल्याला ही संपत्ती कमवायची आहे आणि याच्याकडे आपल्याला जीवनशैली पाहायची आहे. संतांची जीवनशैली कशी असते, त्यांचं जीवन कसं शांत असतं. म्हणजे ज्यावेळेस काकू गेल्या ना, त्यावेळेस काकू त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, काकांना एक जणांनी रात्री 2 वाजता प्रश्न काकांनी रात्री 2 वाजता प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचं समाधान केलं त्या व्यक्तीचं. आपल्यासारखं काय केलं असतं. तर त्यांच्याकडे फक्त पाहावं, त्यांची दृष्टी आपल्याला, ते शांततेने पूर्ण त्या व्यक्तीला त्यांनी तो पंचदशीचा जो त्याचा विषय प्रश्न विचारला त्याविषयी शांतपणे उत्तर दिलं. तर अशी त्यांच्या फक्त जीवनशैलीकडे आपल्याला पाहायचं आहे. ते सतत आत्मरथ, आत्मक्रीड, आत्मवारीमध्ये असतात. आपल्याला आत्मवारी बाकीच्या वारी माहित आहे, पंढरपूरला जातो, इकडे जातो, आत्मवारी करतो. पण त्या आत्मवारी म्हणजे काय, मी आत्मा आहे या स्थितीमध्ये राहायचं, ही आत्मवारी आहे सतत 24 तास. आणि अशी ब्रह्मस्थिती म्हणजे काय, ब्रह्मस्थितीमध्ये संत असतात, श्रीगुरु असतात. त्यांच्या सर्व कर्मामध्ये, त्यांच्या सर्व भावनामध्ये, त्यांच्या सर्व विचारामध्ये एकच निर्णय असतो, मी ब्रह्म आहे. आणि इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. संतांची दृष्टी कशी असते, द्वंद्व रहित, विषय रहित, भेद रहित, संशय रहित, उपाधी रहित अशी स्थिती असते. आणि आपण या सगळ्या सहित असतो. पण सहित जरी असलं तर हळूहळू अभ्यास केला तर हे रहित होतात. आणि असं आपल्याला रहित व्हायचं आहे. आता प्रत्येक याचं मी उदाहरण दिलेलं आहे, पण आता देणार नाही ते. फक्त एक विषय रहित कसं व्हायचं, जे नेत्राधिका करणे, विषय होय विसरणे, मनाचे होय समावणे आत्मरूपी. अशी काय करायची, आत्मरूपीचा याचा वेध घ्यायचा आहे, विषयांना विसरायचं आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी आपलं मन लावायचं आहे. हीच स्वरूपात विलीन होण्याची स्थिती आहे. म्हणून विषय रहित झालं की स्वरूप स्थिती आहे. आणि असं बाजूला आपण करत गेलो ना सगळ्या गोष्टी, तर आपलं हा निश्चय होणार आहे की वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. आता इथे परमगती सांगितलं आहे पहा शेवट ह्याच्यामध्ये. तर परमगती म्हणजे काय, आपल्याला परमगतीचं हे यायला पाहिजे. तर परमगती म्हणजे जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत ते काय करतात, विषयांना विसरून जायचं आणि मनासह आत्मस्वरूपामध्ये विलीन करायचं. आणि असं मग केलं की बुद्धीचे व्यापार थांबतात आणि तो सहज त्या स्थितीमध्ये राहतो. त्याला परमगती असं म्हटलं आहे. संतांचे व्यवहार पाहिजे, संत व्यवहार करतात पण 2% व्यवहार असतो त्यांचा. तर 2% व्यवहारामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये ब्रह्मस्वरूपातच असतात ते. 2% व्यवहार करतात ते. नदी एकदा सागररूप झाली म्हणजे त्यांचे व्यवहार, त्यांची दृष्टी घेतली तर ज्याप्रमाणे नदी एकदा सागररूप झाली की पुन्हा नदी पण येत नाही तिला, अगदी तसं आहे. या विचारामध्ये राहिलो तर थेंबुटा सागरची बुडाला. मिठाची बाहुली मोजायला गेली होती माप आणि काय झाली, विरघळून ती त्या स्वरूपामध्ये त्या सागरामध्ये लीन झाली, कारण ती मिठाची बाहुली होती. तसंच आपण यांच्या स्थितीकडे बघितलं, संतांच्या दृष्टीकडे बघितलं, श्रीगुरूंकडे आपण बघितलं तर त्या स्वरूपामध्ये सहज अलगद राहता येते. तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र देह वाणी त्याची पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला श्री गुरु काकांसारखे श्री गुरु लाभलेले आहेत. त्यांच्या विचारात त्यांचा पवित्र देह आहे, ते पुण्यवंत आहे. ते सर्व सदाकाळ त्या स्थितीमध्ये असतात. कसे असतात, आपण त्यांच्या सानिध्यात राहिलो की आपल्याला ते आकलन होते. आणि असं ज्या वेळेस होते तर त्यांच्या विचारामध्ये आपण राहायला पाहिजे. म्हणून हरिपाठ म्हणते, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचं मुराला अनुभव, कापुराची वाती उजळलेल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली तैसी. तर असं श्री गुरूंचा बोध झाल्यानंतर मग काय होतं, आत्मरूप मीच आहे हे लक्षात येतं. कापूर जळाल्यानंतर त्याची राख सुद्धा राहत नाही. त्याप्रमाणे खरा अनुभव आल्यानंतर अनुभव घेणारा आणि अनुभव ज्याचा घेत आहे, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे, तो दोन्ही एकरूप होतात, वेगळेपण उरत नाही. म्हणून काय करायचं आहे, जीवाला मी ब्रह्म आहे
असा अनुभव आल्यावर तो जीव रूपाने उरत नाही, तो अनुभव रूप होतो. देहीच विदेही होऊन ठेला. असं जीवनमुक्तांचं वर्ण जे आहे, ती स्थिती आपल्याला काय करायची आहे, त्या ठिकाणी त्यांचा प्रभाव, त्यांचा विचार, त्यांची दृष्टी आपण घेतली तर आपण पण त्या स्थितीमध्ये जाणार आहोत. म्हणून आचार्यांनी काय केलेलं आहे, एक एक यथार्थ आचार्यांच्या ज्या आज्ञा आहेत, 39 आज्ञा, त्याचं यथार्थ आकलन केलं, चिंतन केलं, तर आपला प्रवास पण आपल्याला त्या उंचीवर म्हणजे श्री गुरु नेऊन पोहोचवतात. आणि आपल्या समोर उदाहरण आहे पहा सुनील भैयांचं, की त्यांनी ते मुमुक्षू होते. त्यांची ती त्यांनी आता ते कवी तयार केलं ना, एक ह्याच म्हणजे आत्माराम तयार केलं. त्याच्यानंतर ध्यास लागला या जीवाला, कधी मिळो जीवा शिवाला, ह्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्या मुमुक्षत्वातून आलेल्या आहेत. मुमुक्षत्वातून ते कुठे गेले, ते साधक स्थितीला गेले आणि साधका स्थितीतून सिद्धापर्यंत पोहोचले. तर हळूहळू हळूहळू काय करायचं आहे, असा प्रवास एक साधक सिद्धापर्यंत, मुमुक्षु साधक सिद्धापर्यंत जाऊ शकतो. निश्चितपणे आपणही तिथपर्यंत जाऊ शकू. आणि असं ज्यावेळेस आपलं पण अखंड चिंतन असेल, अखंड त्या केसराचं माप कालवहिनी सांगत होते तसं केसराच्या मापाने जर जात असू, तरच आपल्याला हे सगळं शक्य होणार आहे. मग अलगद हळुवारपणे केव्हा तरी तो अनुभव तो होऊन जातो, आपल्याला कळत नाही की तो अनुभव म्हणजे तोच अनुभव आहे म्हणून. पण श्री गुरुच्या सानिध्यात गेलं, अरे बाबा तो अनुभव तर तोच अनुभव होता असं सहज आपल्याला सांगतात. म्हणून काकांसाठी एक ओवी आहे आणि सुनील भैयांच्या ह्याच्यामधली आत्मारामामधली ओवी आहे की अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे हे गुरु काका श्रीमंतव, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली. तर ही रोज आपण शैलाबाई म्हणते. आणि एक आणखीन ओवी आहे त्यांच्या ह्याच्यातली, साधना पंचकमातील आज्ञा माना, युक्तीपूर्वक त्या जाना, जीवत्वाचा मीपणा उरेचिना. आणि एक आणखीन ओवी आहे कथमधली, ती आहे की हीच वेदांताची आज्ञा, तेनेची भरावी प्रज्ञा, जेने जीव स्वरूप अज्ञा ब्रह्मत्व येई, जीव स्वरूप अज्ञा ब्रह्मत्व येई. हीच वेदांताची आज्ञा मानून ही आज्ञा, त्या 40 ज्या आज्ञा आचार्यांनी सांगितलेल्या आहे त्या आपल्या बुद्धीमध्ये ठसवायच्या. आणि त्यामुळे या अविद्याग्रस्त जीव होता तो जीव ब्रह्मरूप होतो. आणि हीच वेदांताची आज्ञा आहे. आणि ही वेदांताची आज्ञा सर्व ग्रंथांचा उपदेश, सर्व उपनिषदांचा उपदेश आणि कोणत्याही सत्संगाचा उद्देश काय असतो, की जीवच ब्रह्म आहे आणि ह्या मूळ स्वरूपापर्यंत जायचं आहे. आणि आजची प्रवचन सेवा जी आहे, ही प्रवचन सेवा आपल्याला उंच शिखरापर्यंत, म्हणजे जेवढी आता 40 आज्ञा ह्या पूर्ण 5 दिवसाच्या जे शिबिर मध्ये साधना पंचकमच्या ज्या आज्ञा घेतल्या आपण, त्या आपल्याला एक एक पायरी करून त्या उंच शिखरावर घेऊन गेलेल्या आहेत असं आपण मानूया. कारण ऐकणारे श्रोते आणि सांगणारा वक्ता जेव्हा एकरूप होतं ना, त्यावेळेस आपल्याला तोच अनुभव येतो. आपल्याला तो माहित नसतो पण तोच अनुभव असतो, कारण ते एकाकार झालेले असतात. आणि असं आपल्या सगळ्यांना जीव रूपातून शिवरूपतेचा प्रवास घडावा आणि त्या शिवरूपतेमध्ये आपण सर्वजण स्थित राहूया, यासाठी आज्ञाचं पालन करूया आणि आपण त्याच्यामध्ये स्थित राहूया. आजच्या म्हणजे पहिला जो आपल्याला आज्ञा सांगितली होती, वेदो नित्य अध्येता, पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वेदाभ्यास करायचा आहे. आणि तो वेदाभ्यास आपल्याला सुरूच ठेवायचा आहे. आता उद्यापासून भगवद्गीतेच्या निमित्ताने आपला अभ्यास पुन्हा सुरू होणार आहे पूर्ववत. तर त्या अभ्यासाला आपल्याला सगळ्याला जॉईन व्हायचं आहे आणि तो अभ्यास आपल्याला साधा आहे. कारण अभ्यासानेच आपलं अंतःकरण असं घडतं, हळूहळू साध्या अभ्यासाने. आणि असं ज्यावेळेस अंतःकरण घडतं ना, तर हेच त्यात जीव म्हणजे शिवरूप आपल्याला करून सोडतं. आणि आजची प्रवचन सेवा माझ्याकडे आले आणि मी त्याला माझ्या याच्यातून जसं मुखातून आलं तसं मी आपल्या समोर मांडला तो विषय. काकांची प्रेरणा होती आणि काकांची ही सगळी सेवा काकांना अर्पण करते आणि काकांना पुन्हा एकदा नमस्कार करते. राम कृष्ण हरी. प्रवचन सेवा मला दिल्याबद्दल मी आयोजकाचे आभारी आहे. राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी भाभी जी।